आताच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे वेठबिगिरापेक्षा अधिक कामगारांची पिळवणूक होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेता तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी केले. जुने सर्व कामगार कायदे बदलून एकच कामगार कायदे बनवण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण कामगारांना देशोधडीला लावणारे आहे. मोठमोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी बनवले जाणारे हे कायदे कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर विपरीत परिणाम करणारे आहेत. कामगारांवर अन्याय करणाऱ्या या धोरणांना ताकदीने विरोध करून न्यायिक लढा उभा करणे गरजेचे असल्याची भूमिका यावेळी दानवे यांनी मांडली. केंद्रात नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही सरकार आल्यापासून कामगारांना वेठबिगार बनवण्याचे कायदे बनवले जात आहेत. कामगार बांधवांच्या बाबतीत केंद्र सरकार अत्यंत अन्यायकारी धोरण निर्माण करत आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी सातत्याने शहरातील औद्योगिक क्षेत्रात अनेक नवीन रोजगार निर्माण झाल्याची खोटी माहिती जनतेला देतात. भारतीय कामगार सेना सातत्याने कामगारांच्या न्यायिक लढ्यासाठी आवाज उठवत असते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आस्था ठेवून ही संघटना काम करत असून कामगाराच्या कल्याणासाठी सातत्याने लढा देत राहणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय कामगार सेनेचा मोठा प्रभाव पाडणारी भूमिका राहणार आहे. राज्यभर भारतीय कामगार सेनेची एक वेगळी स्वतंत्र ताकद आहे. शहरात येऊन एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कामगारांना आपल्या मूळ गावी मोठा मान असतो. त्यांच्या शब्दाला मान असल्याने सर्व कामगारांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून आपल्या कुटुंबियांच्या भविष्यासाठी संभाजीनगरातील महाविकास आघाडीच्या पाठीमागे जनमत उभे करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन शिवसेना पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी केले. या प्रसंगी कामगार सेना संयुक्त सरचिटणीस प्रभाकर मते पाटील, उपजिल्हा प्रमुख संतोष जेजुरकर, विष्णू राऊत, विजय पानसाळ, यमाजी कुबेर व बाबासाहेब साबळे हे उपस्थित होते.